नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। तर मित्रांनो, आज आहे 24 जुलै। तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी। तर सर्वप्रथम सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांच्या आयुष्यातील सर्व संकट, सर्व विघ्न दूर करोत हीच मी बाप्पांकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर संकष्ट चतुर्थी निमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपायही करत असतो। संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण जे काही उपाय, ज्या काही सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते। फक्त आपण श्रद्धेने आणि मनोभावे ज्या सेवा करतो त्या कराव्या, तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ मिळते। तर आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, विघ्न दूर करण्यासाठी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो किंवा अनेक प्रकारचे उपायही करतो। तर असाच एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे। तर आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आईने हा उपाय करायचा आहे। तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो। तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी। तर या दिवशी आपण सेवा आणि उपाय अनेक करत असतो आणि यासोबतच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर या दिवशी गणपतींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे किंवा गणपती बाप्पांच्या कोणत्याही एका मंत्राचं पठण करून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता। तर खूप प्रभावी अशी ही गणपती अथर्व शीर्षाची सेवा आहे। तर जो आपण उपाय आज करणार आहोत तर त्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 21 दुर्वा। तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता। त्यासोबतच मुलांकडूनही तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता। मुलं मोठी असतील तर मुलांकडून तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल आणि मुलं छोटी असतील तर तुम्ही स्वतः केली, म्हणजेच आईने ही सेवा केली तरीही चालेल। तर मुलं मोठी असतील तर मुलांना बसायला देवघरासमोर आसन द्या आणि त्यांच्या हातामध्ये ह्या 21 दुर्वांची जुडी आपल्याला द्यायची आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करून घ्यायचं आहे। यासोबतच गणपती स्तोत्राचेही पठण करून घ्या आणि मुलं छोटी असतील तर आईने ही सेवा करायची आहे। तर हातामध्ये दुर्वा या घेतल्यानंतर दुर्वांच्या शेंडीचा भाग हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हातामध्ये धरायचा आहे। त्यानंतर दुर्वांचा पुढचा भाग हा हळदी कुंकवामध्ये बुडवून त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करा आणि अर्पण करताना शेंडीचा भाग हा गणपती बाप्पांकडे करावा। तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे देवता आहे। मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये प्रगती व्हावी त्यासाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना। त्यासोबतच तुम्ही रोजही गणपती अथर्व शीर्षाचे 1 वेळा मुलांकडनं पठण करून घ्या। नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या मुलांच्या सर्व समस्या या कमी करतील, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तर ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही दुर्वा रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि उद्या सकाळी ते आपल्याला उचलून निर्माल्यात अर्पण करायचे आहे, निर्माल्यामध्ये टाकायचे आहे। तसेच अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी किंवा एक छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल आणि त्यावरती आपल्याला एक कापूर वडी ठेवायची आहे। तर हा उपाय का करतो तर बघा, वाईट बाधा, वाईट संकट असतील, नकारात्मकता, तर याचा प्रभाव कमी होण्यासाठी आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीवर एक कापूर जाळायचा आहे आणि कापूर जाळल्यानंतर आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जपही करायचा आहे। तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या सेवा करू शकता आणि या सर्व वस्तू दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकलं तरीही चालेल। तर यामुळे आपली सर्व संकटे हे नष्ट होतील। तसे ज्यांना काहीच सेवा करायला जमत नाही तर त्यांनी 108 वेळा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जपही करा आणि आज दिवसभरामध्ये तुम्हाला होईल तितका गणपती बाप्पांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे किंवा जप करायला नाही जमलं तर श्रवणही तुम्ही करू शकता। तर अगदी तुमची कामं करतही तुम्ही या मंत्राचे जप करू शकता। तर अवश्य तुम्ही आजच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी या सेवा करून बघा। अगदी सोप्या आणि साध्या सेवा आहे, तर अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।